कमी असे कलाकार आहेत जे दैवी टच ज्यांना म्हणतो आपण की काहीतरी देवत्व घेऊन येतात ते. बोंगोचा जो पार्ट आहे तो इतका क्वांटाइज्ड वाजलेला आहे ज्या काळामध्ये मशीन नव्हतं, म्हणजे कम्प्युटर नव्हतं. कारण आता अनेक चुका सुद्धा सुधारता येतात मशीनच्या द्वारे. सुरात आणता येतं गाणं, तालात न वाजलेलं तालात आणता येतं किंवा असं. तो काळ नव्हता, पण तरी तो बोंगो इतका क्वांटाइज्ड वाजलाय. त्याच्यामधला जीवलगा राहिले रे दूर घर माझे हा तबला त्यांनी वाजवला. त्यांनी असं तेव्हा सांगितलं होतं की आणि त्यांना त्याचं कौतुक म्हणजे कसं की ते म्हणले की ख्याल जेव्हा एखादा गायक गात असतो त्याला जसा ठेका पाहिजे तसा अनुरूप ठेका मी वाजवला, तुम्ही ऐका म्हणे. अतिशय कमी अक्षरं, कारण खूप वाजवून असर जो होत नाही ना तो कमी अक्षरांमध्ये अनेक वेळा होत असतो. आणि त्या गाण्याची डिमांड काय, तिथे उगाच आपण आपलं काहीतरी पंडित्व काहीतरी सिद्ध करायला जायचं असं बिलकुल नव्हतं. श्रावणात घननिळा किंवा ज्ञानेश्वर माऊलीचे सगळे पहिलं तोगे सारखी गाणी, अनेक गाणी जी त्यांनी वाजवली.
अशी होती की जे आम्ही घरी घरी गेलोच नाही, ह्या स्टुडिओतनं त्या स्टुडिओतनं म्हणजे सतत आम्ही फ्लोअरवरच असायचो आणि रिदम मीच कंपोज करायचो ना, असं त्यांचं वाक्य होतं. ते इतकं इनोसेंट म्हणजे, आणि ते कधी अरेंजमेंट बनले नाही, रिदम कंपोजिशन, रिदम सुद्धा कंपोज करायचे ते. पल्स इतकी एक होती पंचमदांची आणि त्यांची, की त्यांना कळायचंच की ह्यांना काय म्हणायचंय, इतकं ते एक झालेले होते. म्हणजे मैत्र जीवांचे म्हणतो.